मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आंबोलीत शेतीची कामे ठिकठिकाणी सुरू झाली आहेत. तसेच पारंपरिक शेतीपूरक व्यवसाय सुद्धा सुरू झाले आहेत. परंतु वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आंबोलीत सर्वात जास्त पाऊस पडतो, त्यामुळे इथं भात शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. सध्या आंबोलीत शेती कामांना वेग आला आहे. आंबोलीतलं वातावरण थंड आणि नारळी पोपळीच्या बागांना पूरक नसल्यानं इथं नारळाचं उत्पादन होत नाही. परिणामी इथला शेतकरी प्रामुख्याने ऊस लागवड, नाचणी, मका, भात यासारख्या पिकांची लागवड करतात. परंतु आता आंबोली परिक्षेत्रातले गवारेडा, सांबर, ससा अशा वन्य प्राण्यांचा शेतीला उपद्रव वाढला आहे. वन्य प्राणी शेतामध्ये येऊन धुडगूस घालत आहेत, त्यामुळे शेतीचं नुकसान होतं आहे. वन विभागानं याला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. नुकसान करतात गवरे रानटी, त्या वन विभागाने आमच्याकडे संरक्षणासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो की आम्हाला काही कंपाऊंड किंवा त्याचं संरक्षण त्याच्यासाठी काहीतरी पर्यायी मार्ग म्हणून त्यांच्याकडे आम्ही रिक्वेस्ट करतो. आणि त्यांनी आमच्या शेतीवाल्यांकडे लक्ष देऊन फॉरेस्टवाल्यांनी त्याच्यावर नियंत्रणाचं काहीतरी करायचं. कारण माळे रखवाली ऐकण्यात नाही, कंपाऊंड करूचं तर नाही काय ते आर्थिक मदत तरी देऊची. तर बाकी आमच्याकडे काय व्यवसाय काय नाही, त्यांच्याकडे विलाजच नाही त्याच्या जनावरांमुळे. आंबोलीत आता शेती आमच्या आंबोली पारंपरिक भात, नाचणी, ऊस चालू असा व्यवसाय वर्षापसाला प्रमाणे. बाकी नारळी काय असं आमच्या गावात ती होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आमचं हे रेग्युलर धंदा आता आम्ही चालू करतो. पुढे काय पावसाळ्यात आता चालू असल्यामुळे बाकी काय शेती आमच्याकडे पिकत नाही. आणि आता हे अवजारं असले आल्याच्यामुळे आता ट्रॅक्टर हे चालू असतात आमच्याकडे. हे बैलाचं जनावर तर कमी शेती झाली आणि रानटी जनावर असल्यामुळे आमका आता काही शेती कमी झाली आता. त्यामुळे आता शेतीचं काय करूचं काय मदत होणार नाही, कारण ही नुकसान झाल्यामुळे आता शेतीचा खर्च होऊ आणि रानटी जनावरांमुळे आमका आता परवड नाही. मग आता घराकडे येऊन खातात, त्याच्यामुळे आता काय पर्याय राहू नये. मग आता शेती करूची की नको हे प्रश्नच पडला आता. आंबोलीजवळच वनक्षेत्र आहे, त्यामुळे हे प्राणी शेतात घुसून शेतीची नुकसानी करतात. वन विभागानं त्याचा बंदोबस्त केल्यास शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टळणार आहे. सच्चिदानंद राऊळ, कोकण नाऊ, आंबोली.